महाराष्ट्र न्यूज, वास्तव बातमी। नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचा वर्धापन दिन मेळावा नगरमध्ये संपन्न झाला आणि या मेळाव्यामध्ये माळशिरस तालुक्याचे नेते उत्तमराव जानकर यांनी एक स्टेटमेंट केलं आणि त्यांच्या या स्टेटमेंट नंतर उत्तमराव जानकर यांचा जातीचा दाखला पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यातच नव्हे, माळशिरस तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात चर्चेला गेला। नेमकं उत्तमराव जानकर यांनी या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिन मेळाव्यात नेमकं स्टेटमेंट काय केलं हे आपण पहिल्यांदा पाहूया। निश्चितपणानं मी ज्या धनगर समाजामधून येतो या धनगर समाजासाठी सुद्धा साहेबांनी खूप मोलाचं, मी जो शिकलो, मी जो या आज मंचावरती आहे ते एनटीच्या आरक्षणामुळे आहे। मी फार गरिबीतून या पर्यंतचा माझा प्रवास झालेला आहे। आपण माळशिरसचे नेते उत्तमराव जानकर यांचं नगर येथील स्टेटमेंट पाहिलं। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी महाराष्ट्र राज्य हिंदू खाटीक संघटनेचे राज्य सचिव राजेंद्रभाऊ कोथमिरे आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत। राजाभाऊ, आपलं या ठिकाणी स्वागत आहे। आपण या उत्तमराव जानकर यांच्या या स्टेटमेंट बाबत किंवा या स्टेटमेंटकडे आपण कसं पाहता? 2 दिवसापूर्वी अहमदनगर येथे राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिन असताना माळशिरस तालुक्याचे नेते उत्तमराव जानकर यांनी जे स्टेटमेंट दिले की त्या स्टेटमेंटमध्ये त्यांना असं म्हणलेलं आहे की मी धनगर समाजाचा आहे आणि धनगर समाजाच्या एनटीचं आरक्षणाचा मी संपूर्ण फायदा घेत माझ्या सहित सर्व कुटुंबानं सर्व शिक्षण पूर्ण केलं आणि ह्या राजकीय क्षेत्रापर्यंत हितपर्यंत मी पोचलो। त्यांना हितपर्यंत पोचले म्हणून ते बोलले। मग जर त्यांना हितपर्यंत जर पोचले असेल एनटी दाखल्यावर तर त्यांना हिंदू खाटीक समाजाचा जो जातीचा दाखला जो त्यांना जे घेतलेला आहे, मग त्यांच्याकडे आता 2 दाखले आहेत का? मग त्यातला त्यांना हिंदू खाटीक संघटनेचा किंवा हिंदू खाटीक समाजाचा किंवा एनटी जातीचा दाखला त्यांना एक त्यातला दाखला कुठला सरेंडर केलेला आहे का? हा बी महत्त्वाचा मुद्दा आहे ना। मग जर त्यांना जर दोन्हीतलं जर कुठला जर रद्द जर केला नसेल, सरेंडर केला नसेल तर मग ह्याचा फायदा ही दोन्ही जाती समाजाचाच तो फायदा घेत आलेला आहे ना आतापर्यंत। म्हणजे एका माणसाला एकच जातीचा दाखला मिळतो, 2 दाखले एका माणसाकडे असू शकत नाही असं आपल्याला म्हणायचंय का? हो, बरोबर, अगदी बरोबर, तुम्ही बोलता ती एकदम बरोबर आहे। एका माणसाला 2 दाखले मिळू शकत नाही, त्यातला एक दाखला त्यांना सरेंडर केला का नाही ह्यांना त्यांना सांगावं माळशिरस जनतेला। 2008 साली माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाला आणि 2008 साली माळशिरस विधानसभा राखीव झाल्यानंतर 2009ला उत्तमराव जानकर यांनी जातीचा दाखला मिळवला आणि त्यावेळी ती विधानसभेची निवडणूक दिवंगत आमदार हनुमंतराव डोळस यांच्या विरोधात एकदा लढवली 2009ला। मग तेव्हापासून आपण गप्प का? 2009ला ते त्यांना इलेक्शन लढवलं पण त्यात त्यांचा पराभूत झाला। त्याच्यानंतर 2014च्या इलेक्शनमध्ये उत्तम जानकरनं परत इलेक्शनला उभं राहिले आणि त्याच्यामध्ये निवडणूक आयुक्तानं त्यांचा दाखला त्यांना जे छाननीमध्ये तो रद्दबाद ठरवला 2014ला। तो रद्दबाद ठरवल्यानंतर उत्तम जानकरनं परत 2019च्या इलेक्शनसाठी त्यांना तो दाखला हायकोर्टात माननीय उच्च न्यायालयाच्या कोर्टामध्ये त्यांना रिट पिटिशन दाखल करून घेतलं आणि तो दाखला तिथला निकाल उत्तम जानकरच्या बाजूनं लागला। मग कोर्टाचा निकाल उत्तमराव जानकर यांच्या बाजून लागलेला आहे। मग उत्तमराव जानकर यांचा जातीचा दाखला खरा की खोटा हे कसं समजायचं? आता खरा का खोटा हे त्यांना डिक्लेअर करायला पाहिजे की माझ्या आणि ॲक्च्युअल उत्तम जानकर आमच्या खाटीक समाजाचे नाहीतच। आज मी स्वतः एसी मध्ये आहे, आमचं जन्मच आमचा खाटीक समाजामध्ये झालेला आहे। आज आमच्या समाजामध्ये आमच्या जेवढे ग्रॅज्युएट पोरं झालेले आहेत अजून झटत आहेत कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी, त्यांना अजून कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही आणि ह्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळालं कसं? ह्यांचे सगळे पॉवर मनीमुळं राजकीय क्षेत्राच्या दबावामुळं त्यांनी हे संपूर्ण करून घेतलेलं आहे। हे होते राजेंद्रभाऊ कोथमिरे, हिंदू खाटीक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव आहेत। उत्तमराव जानकर यांनी राजकीय दबाव आणि मनी आणि मसल पॉवर वापरून हिंदू खाटीक जातीचा दाखला मिळवलेला आहे। आमच्या समाजातील हिंदू खाटीक समाजातील कित्येक सुशिक्षित होतकरू मुलांना अतिशय कष्ट करून देखील हा दाखला किंवा त्यांची जात पडताळणी कास्ट व्हॅलिडिटी होत नाही, तरी देखील उत्तमराव जानकर यांना हा दाखला मिळतोच कसा आणि
त्यांचा दाखला, मिळालेला दाखला खरा की खोटा हे न्यायालयातच ठरेल. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर येथील मेळाव्यानंतर पुन्हा एकदा उत्तमराव जानकर यांच्या जातीच्या दाखल्याची चर्चा आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जोरदार व्हायला लागली हे निश्चित आहे. व्हिडिओ जर्नलिस्टसह भूमिपुत्र न्यूजसाठी निनाद पाटील, अकलूज. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.